मॉर्निंग. आमची सोनमर्गमध्ये ट्रेनमध्ये राहण्याची मजा होती थोडी. रात्री भरपूर थंडीने वाट लावून टाकली. याचा हलप काय व्हायला. गुड मॉर्निंग. नजारा बघा आमचं. हे ट्रेन आहेत सर्व. हे बघा डोंगर नदीच्या बाजूला. निसर्गरम्य वातावरण आहे. सुंदर डोंगर बघण्यासारखे एकदम दृश्य. आणि समोर आहे आपल्या बाबा अंबरनाथचं डोंगर. तिथे गुफा आहे, पवित्र गुफा. ही वाहती नदी आणि बाजूलाच आमचे ट्रेन आहेत. सर्व ट्रेनमध्ये झोपलेले आणि सामान आमचा रूममध्ये चोरी नको होण्यासाठी. हा बघा रूम आमचा एक ठेवलेला. चला आता फिरू आतमध्ये. हे पूर्ण लोटस गार्डन म्हणजे कमलाचा गार्डन. हा वो चिनाब पे.
लोटस गार्डन याच्यामध्ये कमलाची फुलं आले बघा. कितना बड़ा है ये? गोल्डन पार्क आणि ते शंकराचार्याचं मंदिर वरती. तेव्हा शंकराचार्याचं मंदिर आहे जो तो काय वरती दिसते. आणि हे शिकार सगळं गोल्डन डल लेक. घुसाने टाकू, घुसाने पार्लेला आते गेला उसने. प्रवास तुझा माझा. हे बघा शिकाऱ्यामध्ये दुकान, फ्लोटिंग मार्केट, कोणाला थंडा विंडा, केक, बिस्किट सर्व भेटेल इथं. काय पाहिजे असेल ते. फक्त 10-20 रुपये जास्त. चालता फिरतं दुकान पाण्यातलं. सर्व थंडा बिंडा काय पाहिजे ते भेटेल. सर्व मीना बाजार. कुकेऱ्या आता आमचा शिकारा फिरून पण झालेला आहे. चाललो आमच्या परतीच्या मार्गाला. सर्व लोक आता संध्याकाळी आलेले आहेत. भरपूर गर्दी झालेली आहे. दुपारी एवढा ऊन आहे काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटतच नाही, एवढं ऊन आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. भरपूर बोटे आता निघल्यात. सर्व लोक आताच आलेत संध्याकाळी. अंधार होतोय तर.
हे बघा दूध पटारी 38 किलोमीटर आहे. श्रीनगरवरून 38 किलोमीटर लाल चौकातून. दूध पटारीची एंट्री 100 रुपये. मोठी गाडी छोटी गाडी 50 रुपये. आम्ही पोचलेलो आहोत आता दूध पठारी तिथे पोचलेलो आहोत. पार्किंग मध्ये लावली आमची गाडी. आता बघूया. घोड्यावाला सांगतो आम्हाला 1800 रुपये. घोड्यावर बसायला कंटाळा आले. अरे एक तासाचा 1800 रुपये. बघू काय करतात. हे बघा अमरनाथला घोड्यावर बसून कंटाळल्याने हे सगळं आता चालत चालल्यान बस डोंगरावर. ते वरती पण नाही येत. बघा हा घर लाकडाचा आणि त्याला सारवलंय. वरती पण त्यांचं टॅरेस बघा कसं असतं मातीचा. आतमध्ये त्यांना गरम करायचं लागतं. एवढी थंडी असते. पूर्ण बर्फाने घर गायब होतं. तेव्हा वाटतं ते खाली राहायला जातं दुसरीकडे. मेंढरू त्यांचा. बघा घरा कशी आहेत त्यांची. लाकडाची घरं आणि मातीने त्यांना लेप दिलेला आहे पूर्ण. होल बनवले आहेत म्हणजे आतमध्ये आग लावली गरमाट गरम होण्यासाठी. वरती मातीचा टॅरेस. आमची मंडळी इथे बसलेले आहेत कावा पिण्यासाठी. काश्मीरी कावा मस्त डोंगराच्या उंचीवरती. जमिनीपासून किती उंच आहे रे? 11 का 12 हजार काहीतरी मीटर उंचावर. जती ज्ञानेश्वर ऋषी कपूर. हे बघा आता काबा आलेला आहे आमचा काश्मीरी कावा. मस्तपैकी थंड हवेचा आणि कावाचा स्वाद घेताना. आता आम्ही वापस हॉटेलवरती चाललो. बॅनर बघा सर्वांचे. अक्षर बघा कसा उर्दू. हिंदी बिलकुल नाही लिहित ते. असं वाटतं पाकिस्तानमध्ये फिरता. आता आम्ही निघालो वैष्णोदेवी कटरा. श्रीनगरला बाय बाय. भरपूर गरम आहे. आजचा प्रवास आमचा आहे श्रीनगर टू जम्मू कटरा. ही गाडी आमची लागलेली आहे इथे. चला बाय बाय श्रीनगर. आय लव्ह मुस्कान. मुस्कान हॉटेलमध्ये होतो आम्ही. आता कटराला भेटू. कटरामध्ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे माते की
जय बजरंगबली की जय बम बम भोले बर्फानी बाबा की जय ज्ञानेश्वर महाराज की भवानी जय जय शिवाजी जय माता की जय जोर से बोलो जय माता प्रॉपर मुंबई के बस इधर करो, इधर टेस्ट, फिर मुझे बोलो कि इसमें क्या पसंद है। बस भाई ये सब बचेगा तब इकडे इसमें काफी चला है, मेरे शहर के भी चला है। हाँ इसको ऐसे हाथ से देखो, ये रेशम जैसा होना, सिल्की। एक बार एक ही आदमी देखेगा, बाकी देख तमाशा देखेगा, बराबर है ना। और केसर का एक दाना ले लो ऐसा, इस पे दो आ गया, एक आपके लिए एक मेरे लिए। इनको नहीं, इसको दान से ऐसे घीसो, वाइट करो, आगे वाले दांत के नीचे रखो, इसको घीसो। कलर ऐसा येलो, वाइट करता नहीं, वाइट किया नहीं, वो उधर ही है। साउंड 30 ग्राम है। इसका कुछ ये नहीं है ना, एक्सपायर वैलिडिटी नहीं है। ये ड्राई फ्रूट 2 साल 3 साल रहता है। पैक कभी किया हुआ है। मुख्यस्थी कधी घेतले कधी सामान तुझा जाम खर्च आहे ना। मग हौशा अख्खी बॅग भेटली आवरा खाल्लेला तुझा सामान ना सगळा हॅलो गुड इव्हनिंग। आता आम्ही पोहोचलेलो आहोत कटरा स्टेशन, रेल्वे स्टेशन, आणि माता वैष्णोदेवीचा डोंगर हे आमची म्हणजे आम्ही आहो हॉटेलमध्ये, पण आता जरा असंच फेरफटका मारण्यासाठी टाईम आहे भरपूर। दुपारीच पोहोचलो आम्ही कटरामध्ये, तर बघू स्टेशन बिशन बघून जातो। गुड मॉर्निंग, जय माता दी। आता आम्ही निघालो आहोत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी। सगळे आतमध्ये वाट लावून टाकली आम्ही दोघांनी, तसंच चाललं टाकून बाहेर ज्ञानेश्वर होईल सगळं आतून तसंच त्याच्यात हात आहे। चला, जय माता दी। जय माता दी। जय माता दी। आता आम्ही पोहोचलेलो आहोत कटरा बस स्टँड परत। तो बघा डोंगर, तिथे जायचं आहे। तोपर्यंत आम्ही कार्ड घेतो RDFचं। आणि आम्ही कार्ड घेतलेले आहेत, RDF चिप आहे। आम्ही कुठे कुठे जाऊन ट्रॅक करू ते बघा। या कार्डप्रमाणे
कुठे जातो कुठे नाही याच्यामध्ये चिप आहे जी आपल्याला दिसत नाही, त्यांना बरोबर समजतं कम्प्युटरवर. तर मित्रांनो आता आम्ही चढाई चालू केलेली आहे. फक्त 3 बिजू मी जतीन तिघेच जण, दुसरं सर्व घोड्यावरती चालले आहेत. तर चालताना वय झाले. चला, हा मेन गेट वैष्णोदेवीचा पायथा आणि तो पाठीमागे होता तो फोटो काढण्यासाठी स्टेटस ठेवायला. आता आम्ही तिघेच जण चालले हो चालत. बीजे सगळे डोकरं घोड्यावर. हा बघा, हा मेन पहिल्यांचा. आता तो शो साठी खाली बनवला जायचे मार्बलचा डोकरा आहे. डोकर घ्या, ए डोकर घ्या. यो बोया, डॉक्टर आहे ना, डॉक्टर आहे. तीन चार डोकरं बाकी होतं आमचं, ते आता येत आहेत. तुम्ही बघू शकता कोण कोण आहे. अरे तू पण डॉक्टर आहे. डॉक्टरांचा अध्यक्ष तो एक आमचा गॉगल घालून गजा म्हणूनच. तुला फोन कर थांबायला. कमी वयाचा डॉक्टर. आम्ही आता 7 किलोमीटर आलेलो वरती. एनर्जी ड्रिंक घेऊन थोडी थोडी प्यायची. बॅटरी करता रस्ता वेगळा. सकाळी 9 वाजता आम्ही स्टार्ट केलेलं आहे चढाई. 1.5 तास झाले. 8 किलोमीटर चढलो. आता 4 किलोमीटर बाकी आहे. 5.5 किलोमीटर बाकी आहे. आता पोचलो होता मी हिमकोटी जवळ 2 तासामध्ये. बघा, पाण्याच्या बाटल्या घेता होतं, पाणी संपलेलं आहे. इथं राजमा चावल वगैरे सर्व भेटतं. हिमकोटी भोजनालय. सकाळी 9 वाजता चालू केलेलं पर्वत चढाई. 2 तासानंतर आम्ही ब्रेक घेतला. नॉनस्टॉप 2 तास हिमकोटीजवळ उतरलो. 5 मिनटं बसलो फक्त. 5 दोघे जण. अजून एक पाठीमागे आहे जतीन. दुसरं सर्व झालं घोड्यावर. आता किती टाइम लागतं बघू पूर्ण पोचायला. आतापर्यंत 2 तास झालेत आम्हाला. 9 वाजता गेलो चालू केली ती 11 वाजले. चला बघू किती टाइम लागतो.
वन स्टॉप मध्ये आम्ही एवढं लांब आले आता मंदिर दिसायला लागले बघा भवन. आता अर्धा किलोमीटर आले आम्ही. जवळजवळ 3 तासामध्ये एवढं अंतर कापलेलं आहे. फक्त एकदाच थांबलेलो. अर्धा किलोमीटर बाकी राहिलेलं आहे. आमचे घोडेवाले गेले त्यांना फोन केला ते अजून पोचले नाही. त्यांचे पहिला आम्ही आता पोचू. हे बघा भवन बघा आम्ही आलेलो 12:15 वाजता. सव्वा 3 तासात पोचलेलो आम्ही भवन. 9 वाजता निघालेलो 12:15ला पोचलो. 3.25 तास लागले पूर्ण आम्हाला पोचायला. आता चाललो लॉकरमध्ये मोबाईल ठेवतो. मोबाईल अलाउड नाही होत. चला बाय. आरती बनावा काहे दे मैया तेरी आरती बनावा काहे दे पावा विच पाते मंदिर विच आरती सुहे चोलिया वाली आरती 15 मिनिटांमध्ये दर्शन केलेलं आहे. हे लॉकरला चावी पण दिली. आता याला घेऊन चाललो. याला इथे टाकू नको. आमच्याबरोबर चल बाहेरला ठेव. आम्ही जेवायला थांबतो. कारण तू दर्शन करून ये. जय माता दी. दर्शन करून झाल्यानंतर आम्हाला भरपूर भूक लागलेली आहे. त्यासाठी जेवायला आलेलो. हे बघ भुकायलेल्या चेहरा आहे. घोड्या वाहिल्यानं दमल्या. फोटो काढण्यासाठी आमची मंडळी बघा. असं वाटतं सेलिब्रिटी आले. आवर कॅमेरा लागल्यात. आणि काली लुंगी खास वैष्णोदेवीला येऊन काली लुंगी घेतलं. असं वाटतं तिरुपतीला आलंय. अरे जे टाटवलंय. चाललो आता भैरवनाथला ट्रॉलीमध्ये. ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे आम्ही. रिटर्न 100 रुपयामध्ये. तिकटावाल्यांची दुसरी लाईन. आमची ऑनलाईन आहे. ट्रॉलीसाठी लाईन. योगेश पाटील योगेश भोईर हे बघा आम्ही पहिलाच ऑनलाईन करतो. कोण रे तो? हे ट्रॉली आली आमची. तेव्हा ऑनलाईन काय करत नाही. लाईनीला ऑनलाईन असतात. याची तिकटा कोणाच्या पण नावाची चालतात. फक्त ऑनलाईन पाहिजे. ट्रॉलीमध्ये बघा मस्ती. शिस्त नाही. तो युवा आमचा खास अध्यक्ष.
बेकर आहे ती बेकर बेकर आहे. आमचं आता भैरव बाबाचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आमची यात्रा पूर्ण झालेली आहे समजा. आता थोडेसे फोटोग्राफी करतो हा आणि लगेच घरी आपले व्हिडिओ संपवेल. चला जय माता दी. दूध झाले धुपारती कापूर झाले धोतीला सतवाचे एक विराई एवढा उशीर का झाला ये बाय गो नागर ना तुझा. सर्वांचं दर्शन झालेलं आहे. आता फक्त फोटोग्राफी बाकी राहिलेली त्याचं चालू आहे सगळ्यांची. थांब बोलते जायला. फोटोग्राफी झाली आहे का आमचा प्रवास पूर्ण झालेला आहे. यात्रा पूर्ण झालेली आहे आमची. भैरवाबाचा पण दर्शन झाला. तर आता आम्ही व्हिडिओ इथेच संपवतो. जोर से बोलो जोर से बोलो. आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु